गोंदवली खुर्द येथील ग्रामीण रुग्णालयातील हीच ती चालकाविना ठप्प असलेली रुग्णवाहिका आपण पाहू शकतोय. गेल्या अनेक दिवसांपासून चालक नसल्यामुळं ही रुग्णवाहिका ठप्प आहे. गोंदवली खुर्द येथे जे ग्रामीण रुग्णालय आहे, अतिशय अद्ययावत असणारे ग्रामीण रुग्णालय आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा नावलौकिक कमवलेलं हे ग्रामीण रुग्णालय आहे आणि या ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने मिळते. पण या ठिकाणी वैद्यकीय सेवा जरी चांगली मिळाली, वैद्यकीय सेवेबरोबर रुग्णालयीन कामकाज अतिशय चांगलं चालतं. पण इथं असणारी रुग्णवाहिका ही सध्या कळीचा मुद्दा ठरत असून या रुग्णवाहिकेला चालक नाही. हा चालक देणं हे सातारा सिव्हिल सर्जन यांचं काम आहे. पण त्यांच्याकडून अजून कोणत्याही प्रकारचा चालक मिळावा यासाठी ना पत्र ना चालक. त्यामुळं सध्या हे रुग्णालय अडचणीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. गोंदवले खुर्द ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका चालकाविना ठप्प. गंभीर रुग्णांचे हाल. जिल्हा शल्यचिकित्सक युवराज करपे यांचं चक्क दुर्लक्ष. गोंदवले खुर्द येथील ग्रामीण रुग्णालयात अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध असतानाही चालक नसल्यामुळं ही रुग्णवाहिका गेल्या अनेक दिवसांपासून एका जागीच उभी आहे. परिणामी गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी बाहेर रेफर करताना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या असून सामान्य रुग्णांनी करायचं तरी काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे. गोंदवले खुर्द येथील ग्रामीण रुग्णालय असून हे फार पूर्वीपासून ग्रामीण रुग्णालय सुरू आहे. सध्या या ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा दिली जाते. त्यामुळे दिवसेंदिवस या रुग्णालयात रुग्णांची तपासणीसाठी वाढ होत आहे. यामुळे येथील कर्मचाऱ्यांवर देखील ताण पडत असून तरी देखील कर्मचारी या रुग्णांच्या उपचार करण्यात मग्न असतात. मात्र रुग्णवाहिकेच्या चालक अभावी सगळी यंत्रणा ठप्प असते. या गंभीर बाबीबाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र सातारा जिल्हा शल्यचिकित्सक युवराज करपे यांच्याकडून रुग्णवाहिकेसाठी चालक उपलब्ध करून देण्याबाबत कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. जिल्हा परिषद अंतर्गत NHRM मधून चालक भरण्याची प्रक्रिया सुरू असतानाही गोंदवले खुर्द ग्रामीणचे रुग्णालयाचे नाव सिव्हिल रुग्णालयातून वगळण्यात आल्यानं येथील रुग्णवाहिकेला तिथूनही चालक मिळू शकलेला नाहीये. दरम्यान या परिसरात सध्या ऊसतोड मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऊसतोडी दरम्यान गंभीर अपघात, हातपाय तुटणे किंवा कापले जाणे अशा घटना घडत असून वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्यास परिस्थिती जीवघेणी ठरण्याची भीती व्यक्त केली जाते आहे. विशेषतः ऊसतोड महिला मजुरांची मोठी परवड सुरू आहे. प्रसूतीनंतर महिलांना त्यांच्या राहत्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी यापूर्वी रुग्णवाहिकेचा वापर केला जात होता. मात्र सध्या खासगी रिक्षा किंवा वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्यानं आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे. अनेकदा वाहन वेळेवर न मिळाल्यानं आई व नवजात बाळाच्या जीवाला धोका निर्माण होतोय. अशा परिस्थितीला जबाबदार कोण असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. खाजगी वाहनात कशासाठी चाललाय? गाडी शासकीय नसल्यामुळे आणि त्यासनी विचारलं तर ते म्हणते ड्रायव्हर नाही ते, यासाठी ह्या लोकांनी खाजगी वाहनात. पण तुम्ही आता खाजगी वाहनात जाणार, तर त्याचं भाडं वगैरे कोण देणार? पैसे आहेत का नाही तुमच्याकडे? ऊस कामगार लोक आहेत, बर, म्हणजे गरीब आहेत, तोडायसाठी आलेत, तर ते त्यांच्यातनंच जाणार. आता हा पेशंट घेऊन तुम्ही कुठे जाणार आहे? वडजरला. ग्रामीण रुग्णालय गोंदवली खुर्दचे जे वैद्यकीय अधीक्षक आहेत डॉक्टर कदम यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. डॉक्टर साहेब, गेले किती दिवस झाले या गाडीला चालक नाहीये? 4 महिने 4 महिने तुम्ही काय पत्रव्यवहार वगैरे केलेला आहे वरिष्ठ कार्यालयात. वरिष्ठ कार्यालयानं काय तुम्हाला रिप्लाय काय दिला? ते एक परवा मागल्या आठवड्याभरात एक ऑर्डर निघाली, त्यात कॉन्ट्रॅक्टर एक नेमलेला आहे. त्यात 8 ग्रामीण रुग्णालयाची नाव आहे. फक्त आमचं ग्रामीण रुग्णालय गोंदवल्याचं नाव त्यात नसल्यामुळे तो कॉन्ट्रॅक्टरला कॉन्टॅक्ट केला. तुमचं नाव नसल्यामुळं देता येत नाही म्हणाले. आणि आत्ता कॉन्टॅक्ट केल्यानंतर आता म्हटलं की तुम्हाला काहीतरी ॲडजस्ट करून देतो. तुम्ही 4 महिन्यापूर्वीपासून पत्रव्यवहार करताय चालक नाही म्हणून, तर चालक नसल्यामुळे इथं काय आरोग्य सेवेला काय खंडित होते? खंडित होते. 108 ची सर्व्हिसेस कधी कधी मिळत नाही तातडीचे. त्यावेळेला 102 ची इथली ॲम्ब्युलन्स द्यायला आम्हाला ड्रायव्हर नाही ना, तातडीने आरोग्य सेवा आम्ही देऊ शकत नाही. जुना जो ड्रायव्हर आहे आमचा, त्यांनाच रिक्वेस्ट आम्ही करतो. 4 महिन्यापूर्वीपासून तुम्ही पत्रव्यवहार करताय, पण नाव त्यात दाखल झालं नाही, याचं कारण काय असेल? त्यांनी काय नवीन कॉन्ट्रॅक्ट जे 4 रुग्णालयांना कॉन्ट्रॅक्टचा ड्रायव्हर मिळाला नाही, त्याच्याशी पत्रव्यवहार त्यांचा चालू आहे म्हणून सांगतात. तुमचं नाव आलं का तुम्हाला कळतं. ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका असूनही चालक नसल्यानं रुग्णालयीन प्रशासन वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याचं चित्र आहे.
त्यामुळे गोंदवले खुर्द ग्रामीण रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेला तातडीनं चालक उपलब्ध करून देणं अत्यावश्यक बनलंय. या गंभीर विषयाकडे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि आरोग्यमंत्री प्रकाश बिटकर लक्ष घालणार का, याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं. आत्ताच आपण पाहिलं, या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक असलेले डॉक्टर के.पी. कदम यांनी गेल्या 4 महिन्यापासून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना रुग्णवाहिकेला चालक नसल्याबाबतचा पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र 4 महिन्यापासून हाच गोंधळ सुरू आहे. नक्की हा गोंधळ वरिष्ठ लेवलवरचा आहे का त्याच्यापेक्षा वरिष्ठ लेवलवरचा आहे? रुग्णवाहिकेला गेल्या 4 महिन्यापासून चालक नसल्यामुळे रुग्णवाहिका ठप्प आहे. या अधिकाऱ्यांनी तर आपल्याला आता सांगितलं की आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र NRH मधून जी रुग्णवाहिकेचा चालक मिळणार होता तिथंही नाव घालण्यात न आलं नाही, त्यामुळे तिथंही नाव नव्हतं. त्यामुळं जे सिव्हिल सर्जन आहेत त्यांच्या ऑफिसला हे काम असं का केलं जातंय हे कळायला मार्ग नाही. त्यामुळं या ठिकाणच्या रुग्णांना या रुग्णवाहिकेची मदत मिळणार का हे पाहणं आता सध्या गरजेचं आहे. कॅमेरामॅन अमोल वायदलेसह संदीप जठार, गोंदवले. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले.